दुबई जगाची एक स्वप्ननगरी, वाळवंटातून उभं राहिलेलं आधुनिक चमत्कार आणि त्या शहरात एक अनुभव जो परंपरा आणि लक्झरीला जोडतो तो म्हणजे डाऊ क्रूज टूर। डाऊ म्हणजे लाकडापासून बनवलेलं पारंपरिक अरेबिक नौका। पूर्वी मोत्यांच्या व्यापाराची ही होती साक्षीदार। आज हीच बोट पर्यटकांच्या आठवणींना रंगवणारी ठरते। संगीताच्या तालावर झुलवणारा डान्स आणि वरच्या टेकवरून दिसणारं दुबईचं झगमटलेलं आकाश। चला तर मग आपण निघूया आता दुबईच्या डाऊ क्रूज टूरच्या सफारीवर। अशा पद्धतीचं हे पोर्ट आहे आणि या पोर्टच्या साईडला आमची गाडी पार्क झाली असताना आम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि त्याचं नयनरम्य असं दृश्य मला दिसणार आहे। आम्ही जर क्रूजवर निघालोय, बघूया कसं वाटतंय। पण ते क्रूजवरती केरळमधल्या बोटी त्या टाईप हाऊस बोट सारखा झलक आहे। त्याचा आकार देखील जुन्या पद्धतीचा आहे, लाकडी पद्धतीची बोट आहे। त्याच्या पुढे जी आहे ती फायबरची बोट दिसते, याट टाईप। तर इथंच देखील भरपूर चालावं लागलं विनाकारणच। जेवढे टुरिस्ट प्लेसेस आहेत त्या ठिकाणी खूप सगळीकडे चालावं लागतं ॲक्च्युली। त्या ठिकाणी लाईन लागलेली आहे। लाईन कितीची आहे? 80 पीपल्स। आता आम्हाला थोडंसं कोणाच्या गोष्टी काय करायला तर टचअप आणि मेकअपचा पार्ट चालू आहे आणि मी मध्ये अडकलेला आहे, पण मला हरकत नाही। मला तुम्हाला सगळ्यांना दाखवता येतं या कशा पद्धतीचा मेकअप या ठिकाणी केला जातो। आता बघूया आपण काय काय मेकअपच्या स्टेप्स आहेत त्या, आणि ह्यातून देखील माझा एक ह्या युट्यूबला आपल्याला मेकअपसाठीच्या देखील व्ह्यूज मिळतील। त्यामुळे आपल्याला खूप चांगली संधी मिळालेली आहे या ठिकाणी। मेकअप इन डाऊ क्रूज। While traveling in marine cruise, this is a part 1. Start. Just give me some time. एक ही आंसर होता है। Can I go to washroom? But washroom में जाओ, get ready. Welcome. Okay, ऐसा एक बात है क्या? तो आपको तो याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी काहीही माहिती मिळणार नाहीये, कारण हे सगळं जे काही घडतं ते वॉशरूम मध्ये जाऊन काहीतरी चेंज होऊन बाहेर पडतो। आपण पर्स मध्ये ठेवू शकतो, पटकन लावू शकतो, लिपस्टिक लावू शकतो। तर अशा पद्धतीनं आम्हाला खाडीमध्ये सोडून आमचे टूरचे मालक आम्हाला बाय बाय करताय। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, सी यू नेक्स्ट टाइम। सो दिस इज दुबई व्हील। वाव, हिरण्य पण आलेला आहे। आज फ्रेश आहेस ना? आज डान्स करायचं तुला? डू यू नो? डेक लावलोय आम्ही।
सगळ्या बिल्डिंग संपल्या. पहिले बायकोचे करायचे ना. कुठं काय सापडायला नको. होते ना, हे सिटीला जोडणारी ब्रिज आहेत ना. आणि शेवटी समुद्रात एंडला गेली होती आणि तिथनं उडून आली परत लास्ट टाइम. अरे हो, ते डान्स आधी होता, खाली नाही काय? रिकामी चेअर मी इथे बसतो. अजून वेळ आहे मला अजून आणायला, कारण लाईन लागली खूप तिथं मोठी. तोपर्यंत तुमचं होतं आहे. सावकाश सावकाश. 5 मिनिटानंतर मुहूर्त संपतो जेवायचा. चला लवकर. 5 मिनिटानंतर 5 मिनिटात. नाही नाही, हे कोणतं बा? त्याची आम्ही व्हेज नाही खात कधी. आहे बारी, फक्त नॉनव्हेज का व्हेज आहे काही गरज नाही आहे खरोखर. नॉनव्हेज अरे वा 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 वा, छान. एकादशी आहे का? एकादशी होती. या ठिकाणी टर्न होते आणि रिटर्न टू बॅक. मीनवाइल दिस इज दुबई आय, समथिंग लाईक दॅट. अरे अडकला, मला अडकला. Go!
समुद्रापर्यंत जाऊन आता ही बोट पाठीमागे रिटर्न झालेली आहे आणि आता परतीचा प्रवास चालू आहे. मोठी क्रूज देखील आहे उभी आहे आणि पॅसेंजर टर्मिनल हे दिसतं दुबईचं. त्याच्या पॅसेंजर टर्मिनलच्या पाठीमागे मोठी क्रूज. संध्याकाळचं डिनर या ठिकाणी करतात आणि खूप चांगला नजारा. एक वेगळ्या हवेमधून आपण गेलेलो आहोत. ही हवा चांगली. दुबईचे स्काय स्क्रॅपर्स दिसत आहेत. रात्रीच्या वेळी त्यांचं लाईटिंग चांगलं दिसतं, परंतु मागच्या वेळी असं लाईटिंग खूपच होतं. हल्ली लाईट्स कमी दिसतात. मला प्रत्येक बिल्डिंगमध्ये लाईट्स कमी दिसतात. बहुधा लोक राहायला नसावेत दुबईमध्ये सुद्धा, कारण मागच्या वेळी खूप खूप पॉवरफुल असं लाईटिंग होतं. तेव्हा टर्मिनलवरती आलो आपण. हे बोटीमधलं वॉशरूम कंजस्टेड आहे. ते आले होते विचारायला, त्यावेळी ते वर्षाने काही रिस्पॉन्स दिला नाही म्हणून त्यांनी चला कॅन्सल. ते असंच होते. लँडिंग झालं. चला, कसा वाटला प्रवास? मस्तपैकी आपण आलिशानमध्ये एका बोटीवरनं फिरून आल्यासारखं वाटलं ना. एक झाले की खूप चालावं लागतं. साधारणपणे अर्धा किलोमीटर तरी इथं चाललोय. जाताना अर्धा किलोमीटर आणि येताना अर्धा किलोमीटर असा 1 किलोमीटरचा प्रवास आपण त्या ठिकाणी करतोय. पाय वेगळाच नसतो पण एंट्रन्स एक वेगळा. प्रत्येक बोटीचा शेप देखील वेगळा.
ही जुन्या बोटीची स्टाईल आहे. वरचा डेक ओपन आहे, लाकडी दिसतोय आणि खाली देखील विंडोज आहेत. खाली सिटिंग आहे, म्हणजे दोन्ही सेम बोटी दिसत. तिन्ही देखील सेम बोटी आहेत. आणि ती तिसरी बोट आता निघालेली आहे. लाइटिंग दिसतंय, कठडा, रेलिंग. सो अशा पद्धतीनं आता आम्ही एंट्रन्स पॉइंटला पोहोचलेलो आहोत. शायद दिख तो नहीं रही है इतने अंधेरे में. इतने बस घूम गई, इतने लोगों के हमारे बीच पास में उसका कैसी फोटो भी नहीं है. वांटेड, सॉरी वांटेड नहीं, मिसिंग मिसिंग. मिसिंग मिसिंग. अदरवाइज हम लोग कंप्लेन करते हैं ना. वो हमारी बस डूब कौन सकते पानी. शायद पानी में गई नहीं ना. क्या मैंने ऐसे पूछना चाहिए डोरा के जैसे, क्या आपको कहीं बस नजर आ रही है? अगर है तो आप ऐसे करिए. पानी में गुम हो गई है, कहीं तैर अपने रही पीछे है. पीछे तो नहीं आई थी. पता नहीं क्या है क्या है क्या है. लास्ट में कौन थे? लास्ट में अपने महाराज थे, उनको पूछना चाहिए. अंकल कौन से वाले भाई साहब, गुम वो होने गुम वाले. होते हैं. गुम कहीं उनकी बस उनके साथ ही गुमना हो गई. गुम होने वाले अंकल. या कुछ बस सवाल इनसे सापडली, भी पूछे जाए. बस सापडली वाटतं सापडली कोण सापडली है ना. बायको. ओ ब्रेक मार बाबा.